विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर. तर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण सर्वात प्रथम बघणार आहोत की आज 1 ऑगस्ट तारीख आहे आणि बरेच दिवस झाला आपण चर्चा करत आहोत की 1 ऑगस्टला ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये पोलीस भरती जाहिरात येणार. कारण की आता आपल्याला माहिती आहे की जे दिवस जवळ आलेले आहेत आणि ह्याच दिवसामध्ये आपल्याला बघायचं आहे की कशाप्रकारे पोलीस भरती जाहिरात येणार आहे. आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट काढून ठेवणे गरजेचे आहे. कारण की आता येत्या काही दिवसाचं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, ऑगस्ट महिना आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कधीही पोलीस भरती जाहिरात येऊ शकते. कारण की त्यांनी त्याचा उल्लेखच केलेला आहे. नवीन जी-आरमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की की ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये पोलीस भरती जाहिरात देणार. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट महिना जो आहे, तर मग ऑगस्ट महिन्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात 100% येणार आणि जाहिरात आल्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात होते मित्रांनो. म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकते किंवा आधीमध्ये कधीही येऊ शकते. म्हणजे 15 ऑगस्टला किंवा 16 ऑगस्टला, 17 ऑगस्टला ह्या कालावधीमध्ये कधीही पोलीस भरती जाहिरात येणार हे देखील लक्षात घ्या. आता आपल्याला माहिती आहे जागा किती आहेत, तर जागा मोठ्या प्रमाणात जागा आहेत आणि ह्या जागामध्ये आपल्याला कशाप्रकारे आपली एक जागा फिक्स करायची आणि एक जागेसाठी आपल्याला कशाप्रकारे प्रयत्न करत राहायचे हे देखील आपण वारंवार बघत आलेलो आहेत. कशाप्रकारे ग्राउंड करायचे, कशाप्रकारे 100 मीटरची तयारी करायची, कशाप्रकारे गोळाफेकची तयारी करायची, कशाप्रकारे लेखी परीक्षेची तयारी करायची. म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मित्रांनो, या पोलीस भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो ग्राउंड. आणि ग्राउंडमध्ये विद्यार्थी पास होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की लेखीमध्ये आपण परत 1 ते 2 महिने आपल्याला वेळ असतो आणि ह्या 1 ते 2 महिन्यामध्ये काही करून आपण त्याच्यामध्ये अभ्यास करू शकतो किंवा काही आणखीन त्याच्यामध्ये भर देऊन जास्तीत जास्त भर. म्हणजे असा विषय होतो की जेव्हा तुम्ही ग्राउंडला पात्र होणार तेव्हा तुम्हाला कन्फर्म कळून जाणार की तुम्ही लेखी परीक्षेला पासायला असणारच. म्हणजेच आता असा विषय आहे की आता बरेच विद्यार्थी काय करतात की बघू लेखी आल्यानंतर, बुक आल्यानंतर म्हणजे असं करतात. आणि त्यामुळे तुम्हाला एकच सांगणार मित्रांनो, जर तुम्हाला या पोलीस भरती क्षेत्रामध्ये घुसायचं असेल तर किंवा खरोखरच पोलीस भरती द्यायची असेल तर तुम्हाला दोन्ही गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. एक म्हणजे ग्राउंड रोजच्या रोज केलं पाहिजे आणि त्यानंतर लेखी परीक्षा जी आहे ती रोजच्या रोज अभ्यास केला पाहिजे. आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो सर्वात प्रथम आपला टप्पा जो आहे तो पहिली पायरी आपल्याला चढायची. ती पहिली पायरी म्हणजे फक्त ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडमध्ये आपल्याला कमीत कमी कुठलीही कास्ट असू द्या तुमची, मी तुम्हाला सांगत आहे फक्त 40च्या पुढे मार्क घ्या. तुम्हाला जर खरोखर पोलीस भरती व्हायचं, आपले जेवढे व्हिडिओ बघतात विद्यार्थी तेवढ्या विद्यार्थ्यांनी जर कमीत कमी 40+ मार्क जर घेतली तरी आपल्याला समाधान आहे मित्रांनो. कारण की फक्त 40+ मार्क जे आहेत तुम्ही ग्राउंडमध्ये घ्या, तुम्हाला 100% लेखी परीक्षेला बसायचा चान्स मिळणार. कारण की मी तुम्हाला सांगतोय आपले जेवढे यूट्यूबर व्हिडिओ बघत आहेत, जेवढे मित्र बघत आहेत किंवा कोण विद्यार्थी असतील ते बघत असतील, पण ज्यांच्यात जेवढे बघणार आहेत त्यांनी फक्त 40+ जर मार्क घेतली तरी आपलं पूर्णपणे जोपर्यंत आजपर्यंत मी तुम्हाला माहिती सांगितलं एवढा फायदा झाला म्हणायचं. हे देखील तुम्हाला सांगत आहे. फक्त 40+ मार्क घ्या. इथून पुढे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. लेखी परीक्षेमध्ये तुम्ही कशाप्रकारेही अभ्यास करून तुम्ही तिथं पास होऊ शकता. फक्त ग्राउंडमध्ये महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि हाच कालावधी आहे तो ग्राउंडचा कालावधी आहे मित्रांनो. ह्याच कालावधीमध्ये आपल्याला ग्राउंडची तयारी करायची. आता बरेच विद्यार्थी कारण सांगतात की सर ग्राउंडवर असल्यामुळे, पाऊस असल्यामुळे आम्ही ग्राउंडला सुट्टी पडते, कुठं काय होतं. पण मित्रांनो, जर तुम्हाला खरोखर करायचं असेल तर ग्राउंड जर बंद असेल तर तुम्ही रोडवर देखील रनिंग करू शकताय. जर ज्या दिवशी ग्राउंड चालू असेल त्या दिवशी ग्राउंडवर करू शकताय. कारण की आमच्या भागामध्ये बार्शीमध्ये सारखं पाऊस पडत आहे आणि शिवशक्ती मैदान बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेल, पण त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पाऊस पडला की दुसऱ्या दिवशी ग्राउंड बंद असतं. त्यामुळे बरेच विद्यार्थी अकॅडमीला असू द्या, कुठं काय असू द्या, पण ते सुट्टी मारतात म्हणजे येत नाहीत आणि त्याचा त्यांना फायदा देखील दिसून येत आहे. कशाप्रकारे तोटा होत आहे तर आपल्याला माहिती आहे एखादा दिवस आज सोमवार, मंगळवार प्रत्येक दिवशी वेगवेगळे आपण व्यायाम ठरवले असतात. म्हणजे सोमवारी वेगळे, मंगळवारी वेगळे, बुधवारी वेगळे, गुरुवारी वेगळं असतं, शुक्रवारी वेगळं असतं आणि शनिवारी लॉंग रनिंग असते आणि रविवारी रेस्ट दिलेली असते. पूर्णपणे रविवारी कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायचा नाही, काही नाही, फक्त शनिवारी लॉंग रनिंग असते मित्रांनो. आणि हे विषय असा होतं की सोमवारी जर विद्यार्थी ग्राउंड केलं तर मंगळवारी पाऊस पडला तर मंगळवारी विद्यार्थी ग्राउंड येत नाही. त्यानंतर त्या मंगळवारचा व्यायाम जातो तो तसाच राहतो आणि डायरेक्ट बुधवारच्या व्यायामाला लागतो. म्हणजे आपण जेवढं आपल्याला परत त्यानंतर इंजुरी होऊ शकते, म्हणजे काय बदल होऊ शकतात. म्हणजे रनिंग करताना कुठं काय होतं, काय अशा बऱ्याच भानगड्या आहेत. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो सांगत आहे की जर रोजच्या रोज जर तुम्ही व्यायाम केला तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे. जर पाऊस असेल, अतिच पाऊस असेल तर घरी कुठं तुम्ही राहत असाल, रूमवर, घरी, कुठं गावात वगैरे कुठं राहत असाल त्याचं देखील तुम्ही 100 जोर काढणे गरजेचे आहे. 50 सपाटी काढणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमची बॉडी जी आहे ती एकदम स्टॅमिना वाढण्यास मदत होईल, गोळा फेक जाण्यास मदत होईल. अशा प्रकारे जी आपल्याला माहीत असते ती आपण जे परत म्हणजे आपल्याला प्राथमिक माहिती आहे ती केली पाहिजे. म्हणजे घरी बसून जर तेवढं केलं तर तुम्ही ते पाऊस असा काय असो त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि हाच कालावधी सांगण्याचा उद्देश काय आहे मित्रांनो, हाच कालावधी आहे तो ग्राउंडचा कालावधी आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या महिन्यामध्येच कधीही तुम्हाला जाहिरात येऊन जाईल आणि ग्राउंडची कधी तयारी करावी असं देखील कळणार नाही मित्रांनो. म्हणजे अजून विद्यार्थी गाफील बसले आहेत किंवा जाहिरात येईल किंवा काय होईल, कुठे येईल, काय होईल, तेव्हा मी जाईल ना असं बरेच विद्यार्थी अजून त्याच्यावर विचार करत बसलेले आहेत की बाबा अजून कुठं अकॅडमी लावायची किंवा ग्राउंड तारीख आल्यानंतर बघू किंवा अजून तयारी काय चालू केलेली नाही.
त्यामुळे तुम्हाला सांगितलं मित्रांनो, तर अजून तयारी चालू केली नसेल तर अजून तयारी चालू करा, जेणेकरून तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. आणि मी तुम्हाला एवढी माहिती सांगत आहे, ती जर तुम्ही एवढं आत्मसात जर केलं तर तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट महिन्यात चालू झालेली 1 ऑगस्ट, आता लवकरच 15 ऑगस्ट देखील येईल, म्हणजे स्वातंत्र्य दिन. आणि त्याच कालावधीमध्ये आपल्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच कालावधीमध्ये आपल्याला पोलीस भरती जाहिरात देखील बघायला मिळू शकते, हा अंदाज वर्तवला जातोय. आणि अशाच प्रकारे घटनाक्रम असू शकतो. आता सप्टेंबर महिना लवकरच, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे महिना म्हणजे पूर्णपणे ह्याच्यामध्ये सणवार असतात, म्हणजे गणपती, लक्ष्मी वगैरे पूर्णपणे ह्याच्यामध्ये असतात. तर हे अशामध्ये भानगड काय की मुली ग्राउंडला येत नाहीत किंवा मुलींचा अभ्यास दुर्लक्ष होतो. जर गणपतीला बरेच विद्यार्थी जातात गावाकडे, म्हणजे रूमवर राहणारे विद्यार्थी गावाकडे जातात, लक्ष्मीत मुली ग्राउंडला येत नाहीत, असे बरेच भानगडे असतात. त्यामुळे तुम्हाला सांगता मित्रांनो, काळ वेळ फार कमी आहे. कारण की ह्या वर्षी देखील लक्ष्मी आहेत, पुढल्या वर्षी देखील लक्ष्मी होणार आहेत, गणपती ह्या वर्षी देखील येणार आहेत, पुढच्या वर्षी देखील गणपती होणार आहेत. पण जर पुढल्या वर्षी जर तुम्हाला लक्ष्मी किंवा गणपतीत जर तुम्हाला तिथं संरक्षण दलामध्ये सामील होऊन तिथं जर ह्याची सुरक्षा जर करायची असेल, म्हणजे देवाची सेवा करायची असेल, तर तुम्हाला आज ह्या भरतीमध्ये पोलीस भरती व्हावं लागेल, या भरतीमध्ये तुम्हाला लागावं लागेल. ह्याच तुम्हाला संधी आहे, हेच तुम्ही सोनं करा, हे देखील तुम्हाला सांगणं आहे. आणि इथून पुढे जर तुम्ही अजून देखील आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि नवीन विद्यार्थी कोण असतील त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवा, कारण हे देखील थोडं सरांना सांगणं आहे. त्यामुळे तुम्ही आज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.